काल जे काही घडलं त्यानंतर अथर्वच्या मनात माझ्याबद्दल संशय निर्माण झालाच असेल. याला समजवणं सोपं नाही, पण आता काहीतरी करून याचा विश्वास परत मिळवावाच लागेल. अथर्व, कॉफी. अथर्व, सॉरी. काल माझ्यामुळे तुला त्रास झाला असेल. मी पुन्हा असं वागणार नाही बाळा. आई, अवंतिकाई जेव्हा पडली तेव्हा तू कुठे होतीस? अथर्व, काय चाललंय तुझं? का पुन्हा पुन्हा तेच तेच विचारतोयस तू मला? तू तर माझी अशी चौकशी करतोस की मी एखादा गुन्हा केला, की जसं काही मीच तुझ्या आईबाबांना मारलंय. आईसाहेब, त्यांनी साधा प्रश्न विचारलाय तुम्हाला. प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाकून तुम्ही विषय का बदलताय? त्यांना माहिती नाहीये म्हणून त्यांनी विचारलं. हे बघ मीरा, तुला काय बोलायचं ना हे मला चांगलंच कळतंय. अथर्व, मीराने आणि तिच्या बापाने या घरात येऊन माझ्यावर वाटेल ते आरोप केले, मला बदनाम केलं. पण तरी सुद्धा आजही मी या घरात खंबीरपणे उभी आहे. ही फक्त तुझी बायको आहे म्हणून मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवला. पण तू पण आता मीराचीच भाषा बोलायला लागलेस अथर्व. तुला खरंच असं वाटतं की मी तुझ्या आईबाबांना मारलंय? आई, मी तर म्हणतच नाहीये की तू आई बाबांचा खून केलायस. तूच म्हणतेस. मग मी तरी काय करणार अथर्व, तूच सांग. या मीरामुळे घरातली प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे संशयाने बघते. नाही, तू हिला ठणकावून सांग की माझ्यावरती हे असले आरोप करायचे नाही म्हणून. हे खरं तर ना हे हिच्या बापामुळे सुरू झालं. कोण कुठला माणूस या घरात आला आणि माझ्याच माणसांच्या मनात विष पेरून गेला. मीराचे बाबा जे काही म्हणाले त्यात तथ्य नव्हतंच. त्या गोष्टींवर तेव्हाही माझा विश्वास नव्हता, आजही नाही. आणि हे मीराला चांगलंच माहिती आहे. वेदाचे बाबा, माझ्या बाबांचा मुद्दाच नाहीये इथे. मुद्दा तो नाहीच आहे. मी तुला एक साधा प्रश्न केला होता आई. असो, काय झालं याला? इतकं विचित्र का वागतोय हा? मार्जारी, हे सगळं काय चाललंय? मला काहीच समजत नाहीये. तो अथर्व, त्याचं वागणं अचानक बदललंय. माझ्यावर संशय घेतोय तो. आणि हे जर का असंच सुरू राहिलं ना मार्जारी, तर गोष्टी हाताबाहेर जातील. कदाचित त्याच्यावरची तुझ्या खोट्या मातृत्वाची पकड सैल झालीये.
असं होऊ शकतं? अगदीच होऊ शकतं. माणूस कितीही प्रभावाखाली असला पण सत्य त्याच्या मनात शिरायला लागलं की जादूची पकड कमकुवत व्हायला सुरुवात होते. आता काय करायचं? आता कालमुख आणि वापरण्याची वेळ आली. आता तुझी शक्ती वापरल्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. ठीक आहे, मी तयार आहे. कालमुख भस्म तयार करावं लागेल. ते भस्म अथर्वच्या पोटात गेलं की तो पुन्हा पूर्णपणे तुझ्या नियंत्रणात येईल. इथे हा विधी करून तुला भस्म मिळणार नाही. मग अथर्व ज्या वास्तूत आहे त्याच वास्तूत हा विधी करावा लागेल. त्या घरातल्या ऊर्जेचा स्पर्श मिळाल्याशिवाय भस्म सिद्ध होणार नाही. तू जितका उशीर करशील तितकी अथर्ववरची तुझी पकड कमी होत जाईल. आणि मला खात्री आहे की मीरा आणि अंबिका याच क्षणाची वाट पाहत असते. वेदाचे बाबा, प्लीज, माझे बाबा जे काही बोलले होते त्याच्यावर एकदा शांतपणे विचार तर करून बघा. सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आणि माझे बाबा खोटं नव्हते बोलले. तुझे बाबा जे काही म्हणालेत, त्यांनी जे काही आरोप केलेत माझ्या आईवर, त्यावर विश्वास नाही माझा. आणि मला परत यावर बोलायचं नाहीये. आपलं अनेकदा यावर बोलणं झालंय. मीरा, अथर्वंना सांग, आपल्या बाबाचं बोलणं, त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू, आपल्या आईचा मृत्यू, हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. सांग त्यांना.